जो भाषण हुआ है नेवी महोदय का अपना बेलापुर स्टेशन के ऊपर मिला है, ये मैं भी वीडियो आप लोग को दिखाने वाला हूँ। देखना ये स्टेशन बेलापुर नई जगह से आ रहा था, तो इधर पे चालू था समाचार, मीडिया वाले लोग थे, मैंने भी ये बनाया वीडियो, आप देख सकते हैं। देखिए ये स्टेशन है, ये स्टेशन से जा रहा हूँ अभी मैं वासी पे मिलूँगा आप लोग को। मैं मार्केट जा रहा हूँ, मार्केट का लेने। छोट्याशा सोसायटीचं जर रिडेव्हलपमेंट करायचं त्यांना पैसे भरावे लागतात, EMD भरावं लागते, 25,000 2 कोटीवर भरावं लागतं। आज 17 एकरचा प्लॉट असताना तिथे 1 रुपया ना शून्य शुल्कात या उपनिबंधाने कसं काय त्यांना परमिशन दिलेलं आहे, यामध्ये आम्हाला काहीतरी काळबरं दिसतंय। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्यासारखा असं आम्हाला जाणवत आहे। या उपनिबंधक आणि या खात्याच्या मंत्र्यांना आम्ही निवेदन करणार आहोत की असा या देशात जर असंच चालत आहे तर या देशात गोरगरीब नष्ट होतील आणि काही लोक तुटपुंजे लोक या देशात राहतील। हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे, प्रत्येकाला समान हक्क मिळाले पाहिजे, हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे, या भावना आमच्या मनामध्ये असताना आपण आपल्या निवेदन दिलेलं आहे। तर आपण पाहताय सोसायटीच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम लागलं आहे, माध्यमांना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन दिलं नाही आणि आपल्या सोसायटीवर जाणारे त्यांना सुद्धा माध्यमांकडे संपर्क होऊन देत नाही, त्यावर तुमचं मत? हे अतिशय गुंडशाहीचा हा मार्ग आहे। आपण या राज्यात राहतो, तो राज्य हे भाजप पंतप्रधानांनी सांगितले प्रत्येकाने आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगावं, पण या देशातल्या काही दत्तबस लोकांनी गुंडच्या ताकदीवरती गोरगरिबांना पळून लावून त्यांची संपत्ती हडप करण्याचा जो काम केलेला आहे आणि असं ही देश कुठल्या दिशेला चाललाय हेच आम्हाला कळत नाही। आम्ही उपनिबंधकाला 5 मुद्दे दिलेले आहेत। सोसायटीने एकाच दिवशी एकाच सारख्या मजकूर टेंडर जाहिराती करण्यामागे कोणता हेतू होता, कोणता दबाव होता, कार्यालयाने प्राथमिक चौकशी का केली नाही? मुंबई नवी मुंबई अगदी सामान्य लहान सोसायट्यामध्ये लाखोंची EMD घेतला जातो, मग प्रचंड 17 एकर प्रकल्पाचा EMD शून्य कसा काय ठेवण्यात आला? त्याचा काय नियमावर परवानगी कशी तुम्ही दिली? टेंडर पुस्तिका अशा पद्धतीने वितरित केली का केली? कंपनीला साथी बुकिंग मिळाले, ही कंपनी कोण आणि आपल्या कार्यालयात त्या कंपनीचा पडताळणी का केली नाही? कलम 79च्या अप्रमाणे नुसार पुनर्विकास प्रक्रिया पूर्ण पारदर्शक व न्याय असणे बंधनकारक आहे। या प्रक्रियेस उल्लंघन झाल्याचं आम्हाला दिसून येत आहे आणि हजारो गरीब माथाडी कुटुंबाच्या घरांना तात्काळ धोका निर्माण झालेला असताना आपल्या कार्यालयाकडून अवैध टेंडर प्रक्रिया त्वरित स्थगिती द्यावी असं आमचं निवेदन त्या निवेदन पाठवलं आहे। हे सरळ दिसतंय, ज्या अर्थी सोसायट्यांना निशुल्क दिलं जातं 17 एकर एवढा मोठ्या करोडो रुपयाचा भूखंड असताना निशुल्क त्यांना हा फार मोठा अपराधाचा फार मोठा म्हणजे भ्रष्टाचार आहे। आणि मी याकडे माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण जर तात्काळ याच्यावरती जर कारवाई नाही केली तर ह्या देशामध्ये जंगलराज आल्याशिवाय जास्त काळ होणार नाही। कारण गोरगरिबांच्या घरं लाटण्यामागे आणि त्या सोसायट्याला गुंडाची बंदोबस्त देण्यामागे काय हेतू आहे या देशातल्या लोकांनी का असं करतायत? गोरगरिबांना अन्याय का होतो? अशा प्रकारची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली पाहिजे। आपला देश शांतप्रिय देश आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा शांत राहायला पाहिजे, प्रत्येकाला सन्मान जगण्याचा अधिकार आहे आणि ही लोकशाही आपल्याला सांगते। आणि आज जे काय होतंय ते रिपब्लिकन पक्ष गप बसणार नाही हे मला आज केली। पण आपण पाहतो त्या ठिकाणी आमचं म्हणणं हेच आहे ना की ही गुंडशाही आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे। गरिबांचे घर लाटण्यासाठी तुम्ही बॉडीगार्ड लावता आणि तिथे लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे, एखाद्या माणसाला बोलण्याची हिंमत तयार होत नाही, अशा प्रकारची गोरगरिबांना दबाव तंत्र वापरलं गेलं आहे। आणि मला असं म्हणायचं आहे की त्वरित जर काय रिपब्लिकन पक्षाला याच्या उत्तर जर दिलं नाही तर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। उपनिबंधकाला माझी निवेदन आहे की आपण जर काय हे थोडं थांबवलं नाही तर आपल्या दालनामध्ये मोर्चा आणल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही। इधर